नमस्कार, मी आनंदी कुणाल पाटील. मी माझ्या करियन राईस या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आज मी तुम्हाला वरी तांदळाची अगदी सॉफ्ट बटर इडली करून दाखवणार आहे. इडलीसाठी मी साहित्य काय घेतलंय ते पाहूया. हे मी एक पेला वरी तांदूळ घेतलेत. एक पेला म्हणजे वजनात जर तुम्ही घेतलं तर 200 ग्रॅम वरी तांदूळ आहे. त्याच्यानंतर 2 बटाटे मी सोलून बारीक तुकडे करून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर आपल्याला एक अर्धा वाटी आपल्याला दही लागेल. त्याच्यानंतर हिरव्या मिरच्या 2 घेतल्या, थोडंसं जिरं आणि बटर आणि फ्रूट सॉल्ट. मी अगदी छोटा चमचा फ्रूट सॉल्ट घेतलेला आहे. आता आपण सगळ्यात आधी हे जे वरी तांदूळ आहेत ते आपण मिक्सरला रवाळ असे वाटून घ्यायचे. हे बघा, आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे वरी तांदूळ घ्यायचे आणि हे मी रवाळ असे वाटून घेणार आहे. त्याच्यानंतर ह्याच भांड्यात आता आपण हे जे बटाटे आहेत ते सुद्धा आपण बारीक वाटून घ्यायचे. आता हे आपण बटाटे मिक्सरच्या भांड्यात काढून घेतले आणि त्याच्यामध्येच हे दही सुद्धा आपल्याला घालून घ्यायचे. आता हे जे आपण वरी तांदूळ आपण बारीक केले होते त्याच्यामध्ये आता हे बटाटे आपण बारीक करून घेतले ते त्याच्यामध्ये घालून घ्यायचे. हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं. जास्ती पातळ करायचं नाही आपल्याला, अगदी लागलंच तर थोडंसं पाणी घालायचं. त्यात चवीनुसार मीठ घालून घ्यायचं. व्यवस्थित आपल्याला एकजीव करून घ्यायचं. आता हे अर्धा तास आपण झाकून ठेवूया. हे बघा, आता अर्धा तास झालेला आहे. आपण आता बघूया, आपलं पीठ व्यवस्थित भिजलेलं आहे. एकदा आपण हलवून घेऊया. आता आपल्याला याच्यामध्ये फ्रूट सॉल्ट आपल्याला घालायचंय. तर याच्यामध्ये आपण एक छोटासा चमचा फ्रूट सॉल्ट घालून घ्यायचंय. त्याच्यावर थोडंसं पाणी घालायचंय ऍक्टिव्हेट होण्यासाठी. आता आपल्याला ते मिक्स करून घ्यायचंय. बघा, आता पीठ आपलं एकदम हलकं झालं. आता आपण इडली लावून घेऊया. आता हे इडल्यांची जी प्लेट आहे त्याला तेल लावून घ्यायचंय. त्याच्यामध्ये इडलीचे बॅटर आहे ते घालून घ्यायचंय. आता आपण त्या इडल्या वाफत ठेवूया. बघा, मी इडलीच्या पात्रामध्ये आधीच पाणी मी उकळत ठेवलेलं होतं. आता त्याच्यामध्ये आपल्याला ह्या प्लेट ठेवून घ्यायच्या. 10 मिनिटं आपल्याला त्या वाफवून घ्यायच्या. तर आता 10 मिनिटं झालेली आहेत. आपण आता गॅस बंद केलाय आणि आता आपण ही इडली बघूया. बघा, मस्त अशी फुलली आहे ती. हे बघा, इडली तयार आहे. आता हे मी काढून घेते. आता आपल्या ह्या इडल्या तयार आहेत. त्यात थोडं त्याची वाफ गेली आहे. आता आपण इडल्या काढून घेऊया. हे बघा, अगदी मस्त अशा इडल्या आपल्या तयार झालेल्या आहेत. आता सगळ्या इडल्या मी काढून घेते. हे बघा, आता आपण मी तुम्हाला दाखवते. अगदी मऊ अशी आपली ही इडली तयार झालेली आहे. आता आपण हिला फोडणी करूया. आता हे बघा, आपण ही जी मिरची घेतली होती ती मी आता बारीक चिरून घेणार आहे. आपल्याला मिरचीचा तडका करून घ्यायचा. आता ही मिरची आपली बारीक चिरून झालेली आहे. आता आपण फोडणी करून घेऊया. आता हे मी फोडणीचं भांड गॅसवर गरम करत ठेवले आधीच. त्याच्यामध्ये बटर घालून घ्यायचं. बटर थोडं मेल्ट होऊन द्यायचं. गरम झालंय, त्याच्यात आता हे जिरं घालून घ्यायचं. आता ह्याच्यामध्येच आपण जी बारीक मिरची आहे चिरलेली ती सुद्धा याच्यामध्ये घालून घ्यायची. एक अर्धा मिनिट आपण जरा ती मिरची फ्राय होऊन द्यायची.
आता हे जिरे आणि मिरची चांगली फ्राय झाली. आता आपण हे इडलीवर घालून घेऊया. आता ही फोडणी आपली इडलीवर घालून घ्यायची. हे बघा कशी मस्त आपली उपवासाची बटर इडली तयार आहे. या इडलीची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.